POP मुळे साधारणपणे किमती कमी होतात, पण त्याच्याने पर्यावरणाचं नुकसान भरपूर होतं. तर लोकांनी हे केलं पाहिजे की स्वतःच्या खिशाला थोडासा खर्च त्रास दिला पाहिजे का पर्यावरणाला त्रास दिला पाहिजे. तर माझ्या मते शाडू मातीचंच सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता जास्त ऑप्शन्स नसतात त्याच्यामध्ये, अग्रीड, पण आपण त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा की शाडू मातीचेच गणपती घेतले पाहिजे. गणपतीचा जो फेस्टिवल आहे हा दिखाव्याचा नाही आहे, हा श्रद्धेचा विषय आहे. आणि आपली श्रद्धा आपल्या घरातच असते, मंडळात असते. जास्त धूमधडाका करून किंवा पैशाची उधळपट्टी करून कुणाचाच फायदा होत नाही त्याच्याने. अर्थात व्यापाऱ्यांचा होता, त्यांचा पण फायदा झालाच पाहिजे, पण आपल्या खिशाला पण हे झालं पाहिजे, पर्यावरण पण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं विन विन सिच्युएशन असली पाहिजे. या वर्षी आपण दोन्ही POP आणि माती या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आणल्यात. पेपरच्या आपण ठेवल्या नाही आहेत. आणि मोस्टली बहुतेक लोक मातीसाठी विचारतात, शाडू माती इको फ्रेंडली, नेचरला हे घेऊन की कॉन्शियस ठेवून. आणि बट ज्या लोकांना मूर्ती छान पाहिजे, फिनिशिंग हवी आहे, तर ती लोक POP कडे जातात. ते माती नाही जास्त हे करत. आणि अमाऊंट कम्पॅरेटिव्हली POP पेक्षा शाडू माती थोडी एक्सपेन्सिव्ह असते. आणि 1-2 फीटच्या ज्या POPच्या मूर्त्या आहेत त्याची किंमत अराउंड 4500 ते 5000 पर्यंत आहेत. आणि जी शाडू मातीची 2 फीट पर्यंत आहे, तुम्हाला ॲव्हरेज सांगतो, त्याची अमाऊंट 7000 to 8000 पर्यंत आहे शाडू मातीची.